पिठूभैया विनोद गंगणेंच्या माध्यमातून गोरगरिबाचं जे काम आपल्या तुळजापूरमध्ये होतंय, गेले 15-20 वर्ष जे होते तुमच्या समोर आहे. लोकांनी आरोप केलेत, काही वेगवेगळं खोटं नाटं बोललंय, परंतु त्याच्यातलं वास्तव मी जनतेसमोर नाही महाराष्ट्राच्या समोर मांडलंय. माझी आपल्याला विनंती आहे, हे जे खोटं बोलणारे फिरतात त्यांना समोर घ्या आणि त्यांना एक एक प्रश्न विचारा. आई तुळजाभवानीचं मंदिर आणि परिसरासाठी त्यांचं सरकार असताना, ठाकरे सरकार असताना, काँग्रेस आणि हे शिवसेना राष्ट्रवादी हे एकत्रित सरकार असताना 1 रुपया तरी आपल्या आईच्या मंदिरासाठी दिला का? 1 रुपया तरी आपल्या परिसरासाठी दिला का? जय भवानी जय शिवाजी म्हणतात ते. मी स्वतः आदित्य ठाकरेंना उद्धवजींना लिहिलं होतं. मी म्हटलं पैसे नका देऊ, फक्त प्रस्ताव केंद्राकडे पाठवा, प्रसाद योजनेत मी पैसे आणतो. 100 कोटी द्यायला तयार होते केंद्र सरकार, परंतु या ठाकरे सरकारने, या शिवसेनेने, या काँग्रेसने आपल्या तुळजापूरसाठी 1 रुपया देखील दिला नाही. 1 रुपया दिला नाही. आणि आईचं नाव कुठल्या ताकदीवर ते घेतात? आपल्या रेल्वेच्या बाबतीत सुद्धा असं ठरलं होतं, 950 कोटीचा आधीचा प्रकल्प होता, निम्मे पैसे राज्य सरकार, निम्मे केंद्र सरकार देणार होतं. देवेंद्रजीने मुख्यमंत्री असताना तो निर्णय केला. ठाकरे सरकार आलं, मी मागे लागलो, शेवटपर्यंत रुपया दिला नाही. मी त्यांच्या परिवहन मंत्र्यांच्या अनिल परब साहेबांच्या वरती हक्कभंग आणला, परंतु शेवटपर्यंत त्यांनी रुपया दिला नाही. तुळजापूरला रेल्वे स्टेशन या कामासाठी सुद्धा 1 रुपया त्यांनी दिला नाही. त्याच्याच जोरावर काय बोलतात? एखादा पाकिट मारते तरी पकडून दिलाय का? खासदार असेल, आमदार असेल, इथले लोक असतील, एखादा पाकिट मार तरी दिलाय? आणि कशाच्या बाता मारतात? बाकी मी जास्त बोलणार नाही, मला बोलायला लावू नका असं सर्व विरोधकांना मी सांगतो. मी एकदा बोलायला लागलो तर मग बाकीचं मी म्हणणार नाही. तुम्ही बोलायचंय तर विकासावर बोला. तुमच्याकडे सत्ता असताना 2.5 वर्षात तुम्ही काय केलं तुळजापूरसाठी ते सांगा. मुख्यमंत्री तुमचे होते, बरोबर आहे, खासदार तुमचे होते, पालकमंत्री तुमचे होते. त्या 2.5 वर्षात तुम्ही तुळजापूरसाठी काय केलं ते बोला. आम्ही जे केले ते आम्ही सांगतो, परंतु वैयक्तिक टीका आणि असं खोटं नाटं जर बोललं तर इथे कोणी सहन करणार नाहीये. बरोबर आहे की नाही? आणि माता भगिनींना माहिती आहे, आपण इलेक्शनच्या दरम्यान जेव्हा भेटलो तेव्हा तुम्ही मला काही गोष्टी सांगितल्या होत्या. मी तुम्हाला शब्द दिला होता आणि तो शब्द पाळण्याची जबाबदारी माझी होती. त्या अनुषंगाने जी कारवाई करण्याची गरज होती ती मी केलेली आहे. हे बाकीचे जे बोलतात ते काय काय करतात, सगळ्या त्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. उगा काढायची वेळ आणू नका, हे मी परत एकदा सांगतो. तुम्ही सकारात्मक राजकारण करा. महंतांना बिनविरोध निवडून देण्याच्या बाबतीतली चर्चा जी झाली होती त्याच्यात खोटं नाटं बोलू नका, नाहीतर मग महंत स्वतः सांगतील की नेमकं काय झालं ते.